नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, आज शनिवार मी परत वसीमा काजी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। फक्त अंगणवाडीविषयी माहिती, अंगणवाडीच्या घडामोडी, त्या ऑफिसच्या असू द्या, त्या सरकारकडून असू द्या, त्या युनियनच्या असू द्या, सगळ्या घडामोडी माझ्या मैत्रिणींनो मी तुम्हाला देते। आणि खरी माहिती फक्त तुम्हाला वसीमा काजी याच चॅनलवर अंगणवाडीविषयी भेटते। आणि मी फक्त अंगणवाडी माझ्या मैत्रिणीसाठीच व्हिडिओ बनवते। माझ्या मैत्रिणींनो, मी प्रत्येक शनिवारी तुम्हाला भेटते, बोलते, व्हिडिओ टाकते आणि तुम्ही मला जे भरभरून कमेंट्स करता ते कमेंट्स मी वाचते। ते कमेंट वाचल्यावरच मी व्हिडिओ बनवते। मला माझ्या एका मैत्रिणीचा 2 दिवसापूर्वी कमेंट होता की ताई, मी तुम्हाला किती यूट्यूबवर शोधत होते, तुम्ही मला दिसला नाही, खूप दिवसांनी दिसला। अगं माझ्या तायांनो, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही जे आता नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या चॅनलवर होतात त्यांनी सबस्क्राईबचं बटन दाबा। सबस्क्राईबचं बटन जर तुम्ही दाबलं, तसं तर खूप जणांना ही माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठीही मी माहिती सांगते की जर तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबलं, ते बटन दाबल्यावर तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं। जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तुमच्या मोबाईलच्या वरी स्क्रीनवर लिहून येणार की हा व्हिडिओ आलेला आहे याच्या नावाने, म्हणजे तुम्ही त्याच्यावर क्लिक करा की लगेच व्हिडिओ बघू शकता। म्हणून मी नेहमी सांगते की जसा मी व्हिडिओ तुमच्याकडे आला की सबस्क्राईब करा, 1 घंटा येईल, बेल आयकनची ती दाबा। आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती भेटत नाही। तुम्ही मध्येच कमेंट करता, व्हिडिओ पूर्ण बघा, त्याच्यानंतर कमेंट करा। तुम्हाला आवडल्यास मला तुमचे विचार सांगा, ते निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, सकारात्मक असू द्या नाहीतर नकारात्मक असू द्या, आपलं हे फक्त संभाषण आहे। मी कुठली शाणी आणि मी बोलते आणि तुम्ही ऐकायचं असं काही नाही। मी काय कोणती प्रवक्ता, स्पीकर नाही आहे की तुम्हाला भाषण द्यायला आणि तुम्ही बसून ऐकायचं। आपला हे संवाद आहे। जेव्हा आपण एकमेकाशी बोलतो, मनातल्या काही वेदना कमी होतात, मन हलकं होतं, तुम्ही पण मनाला लिहिता, मी तुम्हाला बोलते आणि आपण सध्या खूप वाईट परिस्थितीतून जात आहोत। सगळ्यांनाच त्रास आहे, सगळ्याच भगिनी परेशान आहेत। अंगणवाडी सेविकाच्या या योजना जे शासनाने आपल्यावर लादलेल्या आहेत, त्या योजना आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच वाईट आहेत आणि आपल्यावर जबरदस्ती सक्ती केली जाते। पण सक्ती आणि जबरदस्ती केव्हा होते? जेव्हा आपण घाबरतो। माझ्या भगिनींनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला घाबरायची काय गरज आहे? आपली नोकरी कोण घालवणार? आपण नोकरीला आहोत का सरकारच्या? सरकार हे मान्य करत नाही की आपण शासकीय कर्मचारी आहोत, आपल्याला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देत नाही। मग आपण शासनाच्या दडपणाखाली काम का करायचं? आपण मानधनी लोक आहोत, मानधन जेवढं मिळतं तेवढंच काम करायचं। मग आपल्या जीवाचा एवढा आटापिटा करून आपल्या एका भगिनीचा जीव गेला, माहिती आहे तुम्हाला, त्या लेक लाडकी योजनेसाठी। दुसरं, आपल्या भगिनीला एका गावकऱ्यांनी बेदम मारलं आणि ऑफिसकडून जे प्रेशर येत आहेत की तुम्ही लेक लाडकीचे एवढे फॉर्म भरा, तेवढे फॉर्म भरा, असं करा, तसं करा। मी तुम्हाला स्पष्ट सांगते भगिनींनो, कुणाला घाबरून जायचं नाही, काम हे सगळं करायचं नाही। जर तुम्ही अंगणवाडीच्या वेळात कुठं दिसला तर ते लोक बोलतात पूर्व प्राथमिक शिक्षण सोडून इथं काय करते? मुलांना कोण शिकवणार? मुलांना खाऊ नाही वाटलं तर मुलांचं कुपोषण कसं दूर होणार? आता तुम्ही ही जी योजना आमच्यावर लादली, लाडकी बहीण योजना, त्याच्यासाठी तुम्ही जिथे वायफाय आहे तिथे जा, घरी बसून करा, ग्रामपंचायतीत जा, कोणत्या नेत्याच्या ऑफिसमध्ये बता, आता सगळं चालतं का तुम्हाला? आता नाही कुपोषण होत? आता नाही मुलांचं नुकसान होत? हा प्रश्न विचारा, मी विचारते तुम्हाला। आज मी 2 मुद्द्यावर बोलणार आहे। एक तर लेक लाडकी योजना, दुसरं म्हणजे आपल्या मीटिंगचं आणि हायकोर्टाचं काय झालं। व्हिडिओ खूप मोठा होतो, बघायला कंटाळा येतो आणि डाउनलोड पण होत नाही, पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, मला कमेंट करत जा, तुमचे सगळे कमेंट वाचूनच मी त्याच्यावर प्रतिक्रिया देते। तर आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल फक्त बोलणार आहोत। तुम्ही तायांनो एक लक्षात ठेवा,
आपल्याकडे ह्या योजना का येतात? आपण कुठे पळून जाणार नाही. सर्व धर्मासाठी आपण काम करतो, सर्व धर्म आपल्याला सारखेच आहेत. आणि हे काम करत असताना एक समाजसेवा म्हणून आपण हे काम करत असतो. पण कुणी भामट्याने तुमच्यावर चुकीचे कामं लादली आणि तुमचा चुकीचा कामाचा, तुमच्या पदाचा वापर त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, तर तसल्या भामट्या लोकांना उत्तर द्या. घाबरू नका. आपल्या अंगणवाडीत लाभार्थ्यांना बोलवायचं आहे. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललेली आहे की आपल्या लाभार्थ्याची जबाबदारी आपली आहे, दुसऱ्यांची नाही. आपण कुणाच्या बापाचे बांधील नाहोत किंवा कुणाचे नौकर नाहोत. मग तुम्ही ह्या गोष्टी का लक्षात घेत नाही? मी किती सांगते, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, स्वतःला बघा. पण एका ताईचा जीव गेला, ही माझ्यासाठी काय तुम्ही मला काही भेट देताय का? तू असं सांगते ना, मग आम्ही मरून दाखवतो तुला, हे माझ्यासाठी तुम्ही देताय का? मी तुम्हाला बोलते, तुमच्यासाठी चांगलं सांगते, मी तुमच्यासाठी तळमळते. जर असं होणार असेल तर मी व्हिडिओच बंद करेन माझे आणि तुम्हाला बोलणारसुद्धा नाही. मी तुमच्या सगळ्यांसाठी, मला कोणतं पद घ्यायचं वगैरे काही छंद नव्हता, पण संघटनेत पण मी गेले, संघटनेत प्रश्न विचारते, संघटनेला बोलते. मी हायकोर्टात उभी राहिली तुमच्यासाठी. आणि तुम्ही जर असे स्वतःच्या जीवाला उठणार तर तायांनो, खरंच मला खूप वाईट, म्हणजे खूप खूप वाईट वाटेल. मला एवढं वाईट वाटेल, त्या ताईची काय चूक होती, त्याला का मारलं गावकऱ्यांनी? आजूबाजूच्या सगळ्या अंगणवाडी ताया मदतनीसने मिळून त्या एक दोन भामट्याला चांगला चपलाने ठेचू शकत नाही का? तुम्ही मारू शकत नाही? हे बघा, जेव्हा आपल्यावर आलं, एक मांजरसुद्धा बघा तुम्ही, हौदात एक मांजर सोडा, तिची पिल्लं सोडा आणि पाणी सोडा. जोपर्यंत पाणी जातं 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 वरी 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 जातं, ती आपल्या पिल्लाला वरी 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 घेते. आणि त्याच्यानंतर तिच्या डोक्यापर्यंत पाणी आलं, ती बुडायला लागली की पिल्लांना खाली टाकून पायावर उभी राहते. एवढे तर निर्दयी आपण नाहोत. आपण खूप छान काम करत आहोत. कोण म्हणतात रे चोर भामटे उचक्के, अंगणवाडी सेविका फॉर्म भरायचे पैसे घेतात म्हणून? हा, लाज नाही वाटत का त्यांना? कानाखाली वाजवा असं बोलणारच आहे. आणि दुसरं म्हणजे शासनाने आतापर्यंत ज्या अंगणवाडी सेविकाला योजना दिला, त्याचा कधी मोबदला दिला आम्हाला? कधी पैसे आले? याच्या आधी किती कामं केली आम्ही इकॉनॉमिक सायन्सेस, आर्थिक जनगणनेचं काम करतो, आम्ही सर्वे करून देतो सगळे, आम्ही सगळ्या संस्था आहेत तर त्यांची कामं करतो. परत आम्ही पल्स पोलिओमध्ये कामं केली, माझी कुटुंब माझी जबाबदारीमध्ये केली, सगळे सर्वे आम्ही करतो. कधी आम्हाला पैसे आले आणि कधी दिले ह्यांनी? गोवर रुबेलाची कामं आम्ही केली, तेव्हा पण नाही दिली. करोनामधली आमची सुट्टी नाही देत हक्काची, तर आम्हाला मोबदला काय देणार? आणि म्हणे जर अंगणवाडी सेविकाने पैसे घेतले तर हे होईल. काय करणार आहे तुम्ही? हे होईल आणि ते होईल. 5-5 आणि 6-6 वाजेपर्यंत जर ड्युट्या लावल्या, एक तर ड्युटी करायची नाही. माझं युनियनशी बोलणं झालेलं आहे. आपल्याला फक्त आपल्या एरियातले 21 वर्षाचे 65 वर्षाच्या ज्या स्त्रिया लाभार्थी आहेत त्यांचे फक्त ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचे, ऑनलाईन भरूसुद्धा नका. ते ऑफिसचं काम आहे, आमचं नाही. आम्हाला ते 50 रुपये नको, ते चुलीत जाऊ द्या. आपल्या एकीचा जीव गेला, 50 रुपयासाठी का तुम्ही तुमचा जीव देता का? ती रात्री वेबसाईट ओपन होते, ते आपलं काम नाही आहे. त्यांनाच त्याच्यासाठी स्पेशल टीम ठेवा, त्यांना त्याच्यासाठी शिबिरं लावा. जी बसलेत ना लांडगे बोके खाऊन माज आलेले पदाधिकारी, सगळ्या पक्षाचे पदं घेऊन ऑफिसं उघडून माकडासारखे फोटो लावतात रोडवर ना, त्यांना काय रोग आला का? आता त्यांना शिबिरं लावायला काय झालं? आम्ही ऑफलाईन फॉर्म भरून द्यायचा, त्यांनी ती शिबिरं लावावी, त्यांनी ऑनलाईन करून आम्हाला आणून सबमिट करायचं. हे असा कडक कानून ठेवा. आपण स्वतः. आणि युनियन काय करत नाही? युनियन कोण आहे? आपण युनियन आहेत. युनियनमध्ये फक्त 4 माणसं बाहेरची आहेत, बाकी सगळे आपणच आहेत अंगणवाडी कर्मचारी. आणि बाहेरच्या त्या माणसांना जे आपण चालवायला युनियन दिलं आहे, आणि मग युनियन आपणच आहेत, मग आपणच आपल्या नावाने बोंबा मारायच्या का नाही? लोकांची कामं करून द्यायची. कशाला जाता तुम्ही कुणाच्या ऑफिसमध्ये? काय गरज आहे? 4-5 मुली एवढ्या आगाव आहेत. ऑनलाईन किती झाली? 15. कुठून केलं बाई? रात्रभर जागली. मग त्या दुसऱ्या सेविकेच्या मागे लागते ती सुपरवायझर बाई, तिच्या मागे लागतो CDPO. त्या प्रकल्पात कसे झाले ऑनलाईन, तुमचे कसे होत नाहीत? तिनं रात्रभर जागून, तिला काय काम नव्हतं, दिवसभर झोपली असेल, अंगणवाडीत गेली नसेल, मग तिने केलं असणार. हे कसे होतात तुमची कामं? ह्यांना 10 तारखेपर्यंत वजनं पाहिजे, गृहपेटी पाहिजे, सगळं पाहिजे.
आणि तुम्ही कशी कामं करता? कशाला करता हे सगळा जीवाचा आटापिटा? कुणासाठी? कोण तुम्हाला अवॉर्ड देणार आहे? अहो मेलं तर घरची पण चार दिवस ठेवणार आहेत का? खूप चांगली होती घरातच ठेवायची म्हणून. नाही, पुरूंना तर जाळून येतील. आणि कोणी अंगणवाडी ताईच्या नादी लागू नये, नाद करू नये, मी नेहमीच बोलते. आणि मी कुठं नाही तिथं यायला तयार. मला जिल्हा तालुका लिहा कुठं त्रास होतो आहे लाडकी लेक योजनेचा. 31 ऑगस्टपर्यंत लाडकी लेक योजनेचे फॉर्म भरायचे आहे आणि अजूनसुद्धा वेळ वाढू शकतो. हे सगळे धंदे यांनी का काढले त्यांना तुम्हाला एका स्पष्ट मी माझा अभ्यास आणि माझा अनुभव मी जेव्हा अभ्यास केला याच्यावर त्याच्यातून सांगते. यांनी काय केलं माहिती का? लोकांना कागदपत्र बनवायच्या नादात लावलं. आता किती दलाल लोकांनी, एजंट लोकांनी डोमिसाईल बनवण्यासाठी गरीब महिलांकडून पैसे घेतले, उत्पन्नाचा दाखला काढला, पैसे घेतले. मग ह्यांना काय दूधपिती बाळ आहेत का? ह्यांना आधीच काय डॉक्युमेंट्स पाहिजे समजत नव्हतं. आधी दुसरी डॉक्युमेंट सांगितले, त्याच्यात त्यांनी दलालाला पैसे दिले डॉक्युमेंट्स बनवायला. डॉमिसाईल असू द्या किंवा उत्पन्नाचा दाखला असू द्या, याच्यात त्यांच्या बायकांचे पैसे गेले. आता परत त्यांनी ते डॉक्युमेंट्स कमी केले. काय तर आधार कार्ड पाहिजे, बँकेचं पासबुक पाहिजे, 15 वर्ष आधीचं राशन कार्ड पाहिजे आणि अजून काय पाहिजे, एक आधार कार्ड, लिव्हिंग, नाही तर जन्माचा दाखला. आता पूर्वी आता जन्माचे दाखले निघाले. जी 21 महिलाचे 35 ते 40 वर्ष 50च्या आतमधल्या महिला आहेत त्यांचा जन्माचा दाखला कुठून मिळणार? कारण त्या घरी जन्मल्या होत्या. आणि दुसरं म्हणजे त्या शाळेतच गेल्या नव्हत्या तर त्यांचं लिव्हिंग कुठून येणार? मग त्यांच्याकडून स्वतःकडून त्यांचं हमीपत्र लिहून त्यांना हे काय सरकारला समजत नाही का कोकुली बाळ आहेत का? हे सगळं आपल्या देशात आहे. स्त्रिया जास्ती शिकलेल्या नाहीत आणि पूर्वी घरीच जन्मत होती लोक. हे सगळं काय माहीत नाही का? अमेरिकेहून स्कीम आणली होती आता योजना आणि आत्ता भारतातली स्कीम लागू केली का? मूर्खासारख्या स्कीम काढतात. आणि दुसरं एवढं टेन्शन घेऊ नका, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच ही स्कीम लागू होते का नाही माहीत नाही. आता कमीत कमी महाराष्ट्रात ह्याच्यामध्ये 6 करोड महिला समजा फॉर्म भरणार. मग ते तोंड उघडून बोलणार नाही तुमचं का फॉर्म भरलेला नाही, गेलेला नाही. ऑनलाईन त्यांनी आता वेबसाईट बंद केली, म्हणजे ऑफलाईन फॉर्म भरले जातात. मग ऑफलाईन फॉर्ममधून अपात्र करायचे कमीत कमी 4 करोड. मग उरले किती? 2 करोड फॉर्म. मग त्याच्यामध्ये काय बोलायचं की आता इलेक्शन जवळ आलं, आचारसंहिता लागलेली आहे, इलेक्शनच्या नंतर आपण विचार करू. म्हणून फक्त मूर्खासारखं कामावर लावलेलं आहे. तायांना एवढं सिरियस घेऊ नका, ही आपली ड्युटी नाही. कोणीही तुम्हाला जर बोललं, ऑफिसवाले असू द्या, नेता मंडळी असू द्या, ते नेत्याचे चमचे असू द्या, पदगारी असू द्या, कायद्याची पर्वा न करता त्यांना तुडवा तिथेच. त्यांना काय कायद्याने हक्क दिलेला नाही की कुठे पण या अंगणवाडी ताई इकडे बसा तिकडे. तुमच्या बापाचे नोकरच का? आमच्या अंगणवाडी केंद्रात आमची जी गृहभेटीची वेळ आहे त्याच वेळी 5 किंवा 6 फॉर्म भरायचे. त्याला अर्धा तास लागतो. मग 8 तास ड्युटी करत नाही आम्ही, हे पण तुम्हीच बोलता. ते आम्ही शासकीय दर्जासाठी आमचा दर्जा मागतो. हे कोर्टात मी सिद्ध करणार आहे. 18 तारखेला आपली ही आहे केस आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर तायांनो, तुम्ही सगळ्यांनी बोलता की तो आपण पुढे येऊया, युनियन काढू. अहो, एका महिलावर अन्याय झाला, एकीला मारलं तर तुम्ही अंगणवाडी सेविका तिच्याबरोबर उभं राहू शकत नाही का? तर आपली नोकरी जाईन, आपल्याला फंद्यात पडायचं नाही तर तुम्ही काय संघटना काढणार? संघटना काढणं खाण्याचं काम नसतं, सोपं काम नाही आहे. संघटना चालवायची सोपं काम नाही आहे. सकाळी उठून का तुम्ही लेटर टाईप करून मंत्रालयात जाऊन बसणार आहेत? मंत्री भेटतो का 4-4 तास? त्यांची अधिवेशनं, त्यांची कामं असतात. मग तिथे जाऊन कोण बसायची? याची जबाबदारी कोण घ्यायची? आम्हीच सगळं काम करायची. आम्ही एवढा अभ्यास करायचा, मेहनत करायचा, तुमच्यासाठी व्हिडिओ काढायचे, तुम्हाला माहिती द्यायची आणि परत तुम्ही आम्हाला म्हणायचं की दुसरी संघटना काढा. आपल्या संघटना सगळ्या खूप चांगल्या आहेत. मी हे बघा कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाला भीत नाही आणि मला कुणाला भ्यायची गरज नाही. तो खाऊ घालणारा वरी बसलाय, तो जर मला देईल तर कुणाचा बाप माझी नोकरी काढू शकत नाही. आणि तो जर नाही देणार असला तर कोणी मला ठेवू पण शकत नाही. तो किती महान आणि किती पोचलेला असू द्या आणि तिची किती वरी ओळख असू द्या. तर माझा विश्वास त्याच्यावर आहे आणि तोच माझा निर्णय लावतो. म्हणून मी कुणाला घाबरत नाही आणि मला कसले धमकी फमकी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी जे व्हायचं ते होऊ द्या. असाच जर विचार करून स्त्रिया घरात बसल्या असत्या तर एवढा देश पुढारला नसता आपला. स्त्रियामुळं खूप देश पुढारलेला आहे. आपल्या पहिल्या पंतप्रधान स्त्री होत्या इंदिरा गांधी, आपल्या पहिल्या AS ऑफिसर होत्या किरण बेदी.
किती स्त्रियांनी मोठ्या मोठी कल्पना चावलानी तुमच्यासाठी जीव दिला, सावित्रीबाईंनी शेणाचे गोळे खाल्ले का तर तुम्ही एकीला मार पडते तुम्ही बघत बसा, याच्यासाठी ना ऑफिसची चमचागिरी करतात काही सेविका, दुसऱ्यांना नावं सांगतात जाऊन आणि स्वतः मॅडमच्या गुड्डी गर्ल बनवून तिथे तिला काय अवॉर्ड का तुला 20,000 पगार मिळते का चमचागिरी घ्यायची. एक गुलाबी पोस्टमॅनला आधी झोडपून काढा, त्याच्यानंतर आता 15वी पास झालेत, पिवळे पिऊन घेतलेत त्यांनी, 15वी शिकलेली हेल्परला बोलवतात तुला सेविका करेन. कसलं तुमच्या बापाच्या हातात आहे सेविका करायचं, तिनं अनुभव नको, ती जे सेविका आहे मग तिला कसं तुम्ही सेविका करणार. ह्या सगळ्या गोष्टी फालतू गोष्टी आहेत आणि सगळ्यांनी मिळून एकत्र जोपर्यंत होणार नाही. आपल्या अंगणवाडी कर्मचारिकाला सगळ्यात जास्त त्रास आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्या करून दिला जातो. एक जर मास्टरवर उशिरा आली, तिला काय प्रॉब्लेम असतात तर मॅडमला पटकन सांगायचं, तिला कसं मॅडमनी बोलावं, मग मज्जा बघायची, पार्श्विक आनंद घ्यायचा. हे सगळं बंद करायला पाहिजे. मी नाही बोलत सगळ्यात अशा आहेत, काही काय माहिती का तुम्हाला सांगू, एक गोष्ट छोटीशी आहे. तुम्ही कधी कोंबडीच्या दुकानात चिकन आणाल, जे खात नाहीत त्यांच्यासाठी नाही, जे खातात जा आणि बघा सगळ्या कोंबड्या असा हात घातला कोंबडीवाल्याने, कोंबडी गेल्या कॉकॉक 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 करत असतात. एक कोंबडी तो उचलण्याच्या आधी बाकीच्या कोंबड्यांना दाणा टाकतो, मग ते दाणा खात बसतात आणि इकडं तिला कापलं, चिरलं, तिचं वजन केलं, तिला शिजवलं, बाकीच्या कोंबड्यांना काही पडलेली नसते. तशा महिला झाल्यात आपण, आपल्याला दुसऱ्या महिलांची, आपल्या मैत्रिणींची काही पडलेली नाही. राग येतो खरं बोललं की, पण असं हे सत्य आहे. आज तुझी बारी आहे बाई, उद्या दुसरी कोंबडी पण तो हात घालून घेणारच आहे ना, वजन काट्यात सोडणार आहे का, कापणारच आहे ना. मग सगळ्यांनी एकत्र व्हायला नको का? हां, का तुम्ही आवाज उचलत नाहीत? आमच्या इकडे जर आम्ही बोललो की नाही करायचं तर नाही करायचं. आमच्या इकडचं सेविका फक्त अंगणवाडीतच करतात. अरे टोकन नंबर द्या आपल्या पालकांना रोजच्या, आधी गरोदर मातांना घ्या, मग स्तनदा मातांना घ्या, मग आपल्या 0 ते 6 वर्षांच्या मुलांच्या आईंना घ्या, मग किशोरवयीन मुलींच्या आयांना घ्या. बस झालं. आपल्या एरियात फक्त 240 ते 21 ते 65 वर्षाच्या महिला आहेत. ह्यांनी या लांडग्याच्या हातात ही योजना का नाही दिली, हे पण एक सत्य आहे. याच्याबद्दल शासनाचं थोडं कौतुक करावं असं मला वाटतं. का तर पूर्वीच्या ज्या काही योजना येत होत्या फक्त ह्यांचे पदाधिकारी, ह्यांची जवळची लोक ह्यांनाच भेटायची. आपल्या गोरगरीब लोकांपर्यंत हे स्कीम जात नव्हती. आता कसं आहे, याच्यामध्ये बिल्डिंगची, मोठे मिडल क्लासची लोक ही स्कीमचा फायदा घेऊ शकत नाही. मग अंगणवाडीचे लाभार्थी कोण असतात, अंगणवाडीत कोण येतं, पिवळ्या आणि केशरी कार्डाच्या रंगाचीच लोक असतात, गोरगरीबच लोक असतात, झोपडपट्टीत राहणारीच लोक असतात, कमी शेती असलेली लोकच अंगणवाडीत पाठवतात. नाहीतर बड्ड्या मोठ्या शाळेमध्ये बेबी 2.5 वर्षाची झाली की स्कूल बसमध्ये जाऊन बसून जाते ना, मग तिला 1500 घेऊन तिची आई काय करणार, तिच्या मुलीची 1500 महिन्याची फी असणार आहे. पण आपल्या मुलांना ते 1500 खूप जास्ती झालं, महागाई झाली, महिलांनी योजनेकडे धाव घेतली, बरोबर आहे. पण हे सगळं तुम्हाला गुंतवून ठेवण्याच्या स्कीम आहेत, पण जास्ती सिरियस घेऊ नका. रोजचे 5च फॉर्म भरा, 10,000च्या वर 1 रुपया वाढवलेला नाही. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं हे बोलणार आहे. आणि मला त्या ताईला श्रद्धांजली द्यायला खरंच खूप अवघड मनाने दुःख होतं आहे. मी श्रद्धांजली आता देणार नाही, मी तुम्हाला मेणबत्त्या जाळायला सांगणार नाही. आता मी सगळ्यात आधी घासलेटचा डब्बा घेऊन यांच्या ऑफिसं जाळायचं बघायचं, जे आपल्याला कामं लावतात. जायचं ऑफिसवर राखेल होतणार आहे, मी उभी राहणार आहे, बघते मी काय करते. खूप झालं स्त्रियांनी असा आगाऊपणा करू नये. आम्ही काय रोडवर जाऊन गाड्या जाळत नाही, बस जाळत नाही, रस्ता रोखत नाही, कोणाचं नुकसान करत नाही, म्हणून आमच्या जीवावर उठलात का तुम्ही? दाखवून द्यायची ताकद. तायांनो, मतदान येत आहे पुढे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगते ना, फक्त तुमच्या अकाउंटमध्ये जरी 1500 आले तरी तुम्ही आनंदी राहा, कारण ही मोदीबाईची गॅरंटी आहे. शिंदेबाईने दिली 15 लाख त्यांचे आले नाही, ह्यांचे 1500 येत आहेत. काय तुम्ही ह्या योजनावर नुसता फोल योजना आहे, त्या गाजरं आहेत. फक्त आपल्याला 2 महिने बिझी करायचं, आचारसंहिता लागू करायची. बचत गटाच्या योजना पण ह्यांनी काढल्या होत्या, कुणाच्याही अकाउंटला आतापर्यंत पैसे आले नाही. इलेक्शन झालं तर ही पण अशीच योजना पोकळ ठरणार आहे. जर मिळाली तर खूपच चांगलं होईल. आणि जरी लाडकी बहीण योजना घेतली तरी आम्ही ह्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात त्यांनी ठेवावं.
आणि कसे आम्ही खासदारांना हरवू शकतो, मग आमदार काय मोठी गोष्ट आहे का हो तुमच्यासाठी? ज्याच्यामध्ये 6 आमदार असतात असा खासदारचा एक एरिया असतो, हे तर आता आमदारचा छोटाच एरिया असतो, मग एवढं घाबरायची गरज नाही. आपल्या जो भगिनींचा ह्यांनी बळी घेतला आहे, मग ह्यांना घरी बसवायचं ह्या सरकारला, या महायुतीच्या सरकारला आपण चांगली टफ फाईट देऊया भगिनीनो, कोणी घाबरून जाऊ नका. आणि पुढचा माझा व्हिडिओ जो येणार आहे त्याच्यामध्ये मी युनियन काय बोललं, युनियनची मीटिंग कशी झाली, बैठक कशी झाली आणि काय झालं हे सगळ्याविषयी बोलणार आहे. व्हिडिओ आता मी इथं बंद करते आणि तुम्ही पण पुढचा व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन घडामोडीसाठी माझ्या व्हिडिओ बघत राहा. सबस्क्राईब करा भगिनीनो, सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार नाही. चला पटकन आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही, आपण मानधनी आहेत, आपल्याला सरकारने कामावर ठेवलं नाही, आपल्याला कामावरून कोणी काढू शकत नाही, कोणाच्या बापाची हिंमत नाही. एकीला जरी कामावर काढलं तरी मला तुमचा जिल्हा गाव पत्ता द्या, मी तिथं येईन तुमच्यासाठी, एवढं सांगते. लक्षात ठेवा, मी आधी सगळ्यात आधी पहिली उभी राहणार आहे. ठाम, घाबरू नका. फक्त आपल्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरा. सगळ्या देशाचा ठेका घ्यायला का आपण पंतप्रधान आहेत का, मुख्यमंत्री आहेत का आपण? वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं मानधन, मग इथेच कशाला कमी? सगळीकडे वाढलं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं. का त्यांची कामं आमच्यापेक्षा वेगळी आहेत का? हां, आमची कामं कमी आहेत? हे महाराष्ट्राचा सत्यानाश केला ह्या पॉलिटिशियन लोकांनी आणि ह्यांना चांगलाच घडवायचा आहे. आणि कोणत्याही चमच्याच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरायचे नाही. आपल्याला चमचागिरी कुणाची करायची नाही, आणि केली तर ती तुम्हालाच जड जाणार आहे माझ्या भगिनींनो. दुसऱ्या भगिनींना त्रास होतो. वेबसाईट बंद आहे तरी आमच्या तायांची 5 ऑनलाईन झाले म्हणून ग्रुपमध्ये मॅडमला मेसेज पाठवत होता. अहो थोडी तरी जनाची नाही मनाची तरी ठेवा जरा. हां, लोकांना कशाला परेशान केलं आहे तुमच्या 1-2 महिलांमुळे, नालायकमुळे? प्रत्येक प्रकल्पात प्रत्येक मस्टरवर 1-2 असल्या घाणेरड्या सवयीच्या बाया आहेत आणि त्यांच्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. असल्या बायांना आधी धरून ठेचून काढा. गोरगरीब महिलांचा जीव चालला आहे, मार पडते, कारण ह्या दुसऱ्या करतात मूर्खपणा करून, कुठं कोणच्या नेत्याच्या हाताखाली जाऊन त्याची चमचागिरी करून रात्रंदिवस काम करून ह्यांची घरं भरत असतील, ह्यांना मिळत असते. ते नालायक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शोधून काढा आणि तिला ठेचून काढा चांगलं. त्याची नालायक कामं बंद करायला लावा. फॉर्म फ्रीमध्ये भेटला, कुठं 2 रुपयाच्या झेरॉक्ससाठी तुम्ही दुसऱ्याचा जीव बळीवर लावला. तुम्ही केली म्हणून लोकांना करावी लागतं. अहो शेतात केलात काही आमच्या अंगणवाडी सेविका, एवढं का तुम्ही पालते पडला शेतात जाऊन? ते काय गरज होती तुम्हाला? तुमच्यासाठी काय शासनाने खूप चांगल्या गोड गोड बातम्या दिल्यात का? मग काय गरज होती शेतात जाऊन तुम्हाला फॉर्म भरायची? मूर्ख आहेत का? किती वेळेस समजावून सांगितलं, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. तुमची मुलं बाळा आहेत त्यांना बघा, तुमचं घरदार संसार आहे. अहो तुम्ही मेल्यावर तुमच्या अकाउंटला 1 लाख फॉर्मचे पैसे आले तर का चुलीत घालायचे का ते पैसे? काय करायचे? स्वतःचा विचार कधी करणार तुम्ही? आणि स्वतः तर मूर्ख आहेत, दुसऱ्याला पण तुमच्यामुळे त्रास होतो. असल्या मूर्ख 1-2 बायाला झोडपून मला व्हिडिओ पाठवतो, मला खरंच आनंद होईल. असल्या नालायक लोकांना ना खरंच मला एवढा राग येतो. आम्ही एवढी मेहनत घेतो, एवढं थांबवतो आणि हे 1-2 जाऊन चमचागिरी करून ऑफिसला, आणि त्या सुपरवायझर तरी काय करणार? ह्या जातात ना घेऊन, नकार दिला, लिहून दिलं तर त्या पण सेफ होतात, त्या CDPला पुढं पाठवतात. कोण कुणाला फाशी देतं का? वॉर्ड ऑफिसर हे कामं करायला लागलेत का? समाज विकास अधिकाऱ्यांना दिलं ते कामं करा. मग तुम्हालाच कशाला एवढं घाई झाली कामं करायची? कोणीसुद्धा करत नाही, ऑफलाईन फॉर्म भरते. मग तुम्हालाच कशाला एवढं नालायकपणा? 50 रुपयासाठी करता का तुम्ही? ते 50 रुपये येणार, गाजरे येणार तुम्हाला, असू द्या, काही येणार नाही. म्हणून तायानो बघा, राग आला तरी चालेल, पण असल्या 1-2 बायकांना ठेचून काढत जागेवर. खरंच खूप राग येतो. फक्त आपल्या लाभार्थ्यांची लेक लाडकी योजनेचे फॉर्म भरायचे. 31 ऑगस्टपर्यंत ही वेळ आहे. वेळ वाढू पण शकते पुढं. जे डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअर द्यायचं. त्या येणाऱ्या बाईला सांगायचं पैसे येतील का नाही येतील. माझ्या बापाची घरची माझी स्कीम नाही, हे मोदीजींनी काढलेली स्कीम आहे, हे मुख्यमंत्र्यांनी काढलेली स्कीम आहे. तुला पैसे आले तर त्यांना मतदान देऊ नको. सरळ सांगा आत्तापासूनच. काय घाबरायची आपल्याला गरज नाही. आपला अधिकार आहे, आपण लोकशाहीचे नागरिक आहोत. जे अडलं त्याला पाडायचं, खुर्च्या रिकाम्या करायच्या. कशा हे लोक काय आपल्यावर हे करतात का? मग आपण कशाला हे करायचं? हां, चला पटकन तुम्ही पण चहा पिऊन या, मी पण चहा पिऊन येते. परत पुढचा व्हिडिओ बघूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.
सगळ्यांना माझा व्हिडिओ तुम्ही पाठवत जा, व्हॉट्सअपवर शेअर करत जा, जास्तीत जास्त महिला जुळा. संघटन हे एकट्याने चालवायचं नसतं, त्याच्यासाठी कमीत कमी 1,00,000 महिला तरी पाहिजेत. आहेत का आपल्याकडे? एक उभी राहणार नाही, मागं मी कशी माता आई तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्याबरोबर आहेत. मी मागे वळून बघितलं तर एक तुझा माझ्याबरोबर उभी आहे का नाही, तोच मला प्रश्न पडलाय. असली कामं करतायत तुम्ही, कशाला करता ही सगळी कामं? सोडून द्या हे धंदे. तुम्हाला 50 रुपये काय करायचे आहेत मुलं बाळासाठी? तुम्ही नसल्यावर मुलं म्हणतील का आई 50 लाख द्या आणि तू मरून जा? एकच तरी मुलं असं बोलणार आहे का? विचार करा जरी. सगळ्या जगाचा तुम्ही विचार करत कशाला बसला? गावाचा तुम्हाला काय करायचं आहे? हे काय पैसे बिशे येणार नाहीत, मी सांगते तुम्हाला, ही माझी गॅरंटी आहे. किती यांनी आश्वासनं खरी केली हो, हेच करणार आहेत. गप बसा ना. बायकांना पण एरियातल्या शांत करा, समजावून सांगा. इथं तर काय पण निघालं की येड्यासारख्या बाया रोडवर पळत सुटतात, कारण त्या बिचाऱ्या अज्ञानी आहेत. महागाई वाढली, 1500 महिना म्हणजे खूप होतं त्यांच्यासाठी, म्हणून एवढं तळमळतात. लाईट बिल एवढं जास्त येतं आहे, कोणाला तर खायला घरी नाही, त्यांच्यासाठी 50 रुपये रोजची खूप मोठी गोष्ट झाली. तुम्ही कशाला एवढं तळमळताय? समजावून शकत नाहीत का? कसला पब्लिक स्पीकिंग तुमचं ट्रेनिंग कुठं गेलं? मार खाणाऱ्या माझ्या भगिनी नाही, मला मार खाणाऱ्या भगिनी नको, धरून मारणाऱ्या भगिनी पाहिजेत. 2-3 जणींना 2-3 जणांना गुंडांना ठेचून काढणाऱ्या भगिनी पाहिजेत मला. कायद्याची पर्वा करू नका तुम्ही, तुम्हाला आहेत आम्ही वाचवायला. कोण काय करते बघा, ठेचून काढा. जर कोणी तुमच्यावर दादागिरी करत असन, जबरदस्ती करत असताना, मूर्ख आहेत, मूर्ख ही लोक नुसती नालायक आहेत आणि ह्यांनी परेशान करून ठेवलेलं आहे. सारख्या योजना, सारख्या स्कीम, फोटोशूट करत बसा म्हणावं जाऊन त्या मंत्रालयात. काय पण कामं करलेत का ह्यांनी? काय ते महाराष्ट्राचं वाटोळ करून ठेवलं. मुंबईसारख्या जुद्या झोपड गटरामध्ये सगळी पाणी भरलेत, हॉस्पिटल नाही, गे नाही. अहो तुमची कामं करा ना, टाका ना सरळ अकाउंटमध्ये पैसे, मग नंतर पेपर घ्या, पेपर दिल्यावरच द्या. हे काय भरून द्या नंतर येतील? ही सगळी पोकळ योजना आहे, ही लाडकी बहीण योजना नाही, खोडकी बहीण योजना आहे, मतदानाची कडकी आहे. म्हणून तुम्हाची आठवण झाली. तायांनो, मूर्खासारखं गप्प बसा जरा आणि निवांत राहा, शांत राहा. आपली फक्त अंगणवाडीची कामं करा, हे काम करू नका. ऑफलाईन भरा फक्त आपल्या एरियातले लाभार्थी. कोण काय बोलतंय तर त्यांचं नाव आणि त्या अधिकाऱ्याचं नाव, त्या सुपरवायझरचं नाव मला कमेंटमध्ये आणि तिचा नंबर असला तर पाठव, तिला दाखवते मी चांगलंच. घाबरून जाऊ नका. मरून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं आहे. परतीचे दोरच कापून टाका. परतीला दोरच नाही आपल्याला, लढायचं किंवा मरायचं ह्यांच्यासमोर. असं मेली नाही, एक तशी मार खाते नाही, एक तर असं मारा, असं मार खा. पोलिसाचा मार खायला घाबरता, मरायला घाबरता आणि असल्या मूर्ख लोकांसाठी जीव देता तुम्ही. मार खाता. त्या बिचारीला मारलं, 10 जणी ते असतात तर मारायची हिंमत झाली असते का? आमच्या इकडं कोणी एकीला काय बोललं की आम्ही 100 सेविका उठतो. आमची सेविका ती कशी असू दे, आमच्याबरोबर कशी वागू दे, पण त्यावेळेस आम्ही तिचे साथी होतो. हे करायला पाहिजे तायांनो. घड्याळाचं सुद्धा बघा, कुणाचे 12 वाजायचे असल्याचं सगळे काटे एकत्र येतात. त्या निर्जीव वस्तीपासून शिका, तुम्ही तर सजीव आहेत. आपली एक भगिनी मार खाते आणि आपण बघत बसला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. लाजिरवाणी. खरंच भीती वाटत असन, जमत नसन काम करायला, 8 दिवसाची सुट्टी घ्या हक्काची, 3 दिवसाची CL घ्या. जास्ती प्रेशर आला तर आराम करा घरात. पण आम्हाला एवढा बोलतात ना, ते गावात काय बोलतात त्याला, एक जोर आलाय असं एक शब्द आहे गावात, म्हण आहे. अहो आड्यात नाही आहे, कुठे नेणार पवऱ्यात? कशाला घालता आपला जीव गवऱ्यात? बसा ना घरी निवांत यानो. काय एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही ह्या योजनेचं? तुमचे फॉर्म भरा ना, गप बसा ना आणि रोजचे 5च भरा ना. कशाला जीव देताय आणि लोकांना पण त्रास देताय आणि सारखी कामं करताय येड्यासारखी? का तुम्हाला बोलले का वजन नका घेऊ? तुम्हाला बोलले का पूर्व प्राथमिक शिक्षण नका घेऊ? हां, सगळं करा आणि त्याच्यानंतर हे करा. बापाचे नोकर आहेत का? येऊन करू द्या त्या सुपरवायझरांना एरियात, कारण त्यांना जास्ती पगार आहे. ऑफलाईन भरून द्या, ते ऑनलाईन करतील. करू द्या ना त्यांना बसल्या बसल्या तिथं काम. तुम्हाला काय करायचं एवढं? कशाला नालायकपणा केला ह्या 2-3 प्रत्येक प्रकल्पातल्या मूर्ख बायांनी हा सगळा गोंधळ करून टाकलाय. त्यांना चांगलं तुम्ही धरून झोडपा. आपलेच अंगणवाडीच्या मैत्रिणी 1-2 आपले शत्रू आहेत, हे लक्षात ठेवा आणि त्यांना काढा बाहेर आणि चांगलं बदलून काढा.
त्यांच्यासाठी आम्ही इथं मरतोय, कोर्टात जातोय, आमची चालली धावपळ की आपल्याला कसं तरी शासकीय दर्जा मिळावा, आपल्याला 10 जागी जायचं नाही. आणि ह्यांची नाटकं चालल्यात. त्यानं मी दुसरा व्हिडिओ पाठोपाठ पाठवणार आहे. तो व्हिडिओ असणार आहे युनियनचं, शासकीय दर्जाचं, शासनाशी आपल्याला झालेली मीटिंग. ही लाडकी बहीण आता धन्यवाद बंद करायची नाटकं. कोण लाडकं नसतं, काही कोण नसतं, नुसती ही योजना आहे. लाड केला असता तर आझाद मैदानात बसवलं नसतं 5 दिवस. 2 महिन्याचा पगार नसता घेतला आणि कोरोनाची सुट्टी दिली असती जर तुम्ही लाडके असता तर. लाडके नाही, निब्बर दोडके आहे ते भाऊ, लक्षात ठेवा. चला बाय. आज खरंच मला राग आहे सगळ्यांचा, सगळे एकत्र होत नाहीत ना.